महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नामुष्की ओढवलेल्या प्रदेश काँग्रेसची धुरा सांभाळायला कुणीच पुढे येत नसल्यानं हायकमांडने नाईलाजास्तव नवखा चेहरा मैदानात उतरवलाय। बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। पण काँग्रेसमधील अनेक जुने जाणते आणि दिग्गज नेते सोडून हर्षवर्धन सपकाळ यांना का संधी देण्यात आली असावी? अनेकांनी प्रदेशाध्यक्ष बनण्याची इच्छा व्यक्त केली असतानाही त्यांना का डावलण्यात आलं आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये कुणी कुणाचा गेम केला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके। विधानसभेत काँग्रेस पक्षाची दाणादाण उडाल्यानंतर जमिनीवरच्या कार्यकर्त्यांपासून तर थेट हायकमांड पर्यंत सर्वांनीच प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर पराभवाचं खापर फोडलं। शिवाय नेतृत्व बदलाच्या चर्चाही सुरू झाल्या। एवढंच नाही तर नाना पटोलेंच्या विरोधात पक्षांतर्गत कुरघोड्याही करण्यात आल्या। ही सगळी परिस्थिती पाहता नाना पटोलेंनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला। त्यानंतर काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत अनेकांची नावं पुढे येत होती। यात विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर अशी अनेक नावं होती। काहींनी तर जाहीरपणे प्रदेशाध्यक्ष बनण्याची इच्छाही व्यक्त केली, परंतु प्रत्यक्षात मात्र यातील एकाही नावाची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली नाही। तर एका नवीनच व्यक्तीकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली। गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ तर विधिमंडळ पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली। आता हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत ते आधी जाणून घेऊया। 1999 ते 2002 या काळात हर्षवर्धन सपकाळ बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते। 2014 ते 2019 त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला। 2019 मध्ये पुन्हा त्यांनी विधानसभा लढवली, मात्र शिवसेनेचे संजय गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला। सध्या ते काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। शिवाय हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधींचे निकटवर्तीय असल्याचीही माहिती आहे। विधानसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसचा कार्यकर्ता तर खचलाच, शिवाय नेत्यांमध्येही निराशा झाली। या पराभवाचं खापर वरिष्ठांसह सर्वांनीच प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर फोडलं। त्यांना तात्काळ पदच्युत करण्याचा अहवालही हायकमांडकडे पाठवण्यात आला। त्यामुळे दिल्लीतूनही पटोलेंना नाना करण्याची तयारी सुरू झाली। परंतु नामुष्की ओढवलेल्या प्रदेश काँग्रेसची धुरा सांभाळायला कुणीच पुढे येत नसल्यानं हायकमांडची कोंडी झाली। ज्येष्ठत्वाचा मान राखून बाळासाहेब थोरात यांना प्रदेशाध्यक्ष पदासाठी विचारणा करण्यात आली, मात्र संगमनेर मधील पराभवाचा धक्का पचवता न आलेल्या बाळासाहेबांनी स्पष्ट नकार कळवला। एका नवख्या उमेदवाराकडून 8 वेळा आमदारकी मिळवलेल्या व्यक्तीचा पराभव होणं ही बाब अद्याप त्यांच्या पचनी पडलेली नाही। प्रदेशाध्यक्ष झाल्यास महाराष्ट्रभर पराभूत उमेदवार म्हणून हिणवलं जाईल या विचारापोटी त्यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे। दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाणांबाबत हायकमांड अनुकूल नव्हती, मात्र अन्य कुणी ज्येष्ठ नेता तयार होत नसल्याने त्यांच्या गळ्यात घंटा बांधण्याचं ठरलं। अध्यक्षांकडून त्यांना फोनही आला, परंतु पृथ्वीबाबांनी अनुकूलता दर्शवल्याची माहिती आहे। ना केडर, ना नेत्यांची फौज, ना आर्थिक बळ मिळण्याची शक्यता, त्यात तोंडावर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, अशा स्थितीत पक्ष चालवायचा कसा याचा सारासार विचार करून पृथ्वीराज चव्हाणांनी नकार कळवल्याचं सांगितलं जाते। अमरावतीच्या तिवसामधून पराभूत झालेल्या यशोमती ठाकूर यांनी प्रदेशाध्यक्ष होण्याची जाहीर इच्छा व्यक्त केली, पण त्यामुळे दुखावलेल्या विजय वडेट्टीवारांनी हायकमांडकडे त्यांची तक्रार केली। आपण याआधी विरोधी पक्षनेते पदावर काम केलं असल्यामुळे प्रदेशाध्यक्ष होण्यास पात्र असल्याचा दावा त्यांनी केला, मात्र त्यांच्या आधीच सतेज पाटील हे सचिन पायलट यांच्याकरवी फिल्डिंग लावून मोकळे झाले। विश्वजित कदमांच्या बाबतीतही तेच घडलं। त्यामुळे अशा स्थितीत नादुरुस्त गाडीचे स्टेअरिंग कुणाच्या हाती द्यावे असा पेच काँग्रेस हायकमांड समोर निर्माण झाला। इच्छुकांपैकी एकाला संधी दिली तर दुसरा त्याच्या मार्गात अडथळा आणणार ही बाब ध्यानात घेऊन नवख्याला मैदानात उतरवण्याचं ठरवण्यात आलं आणि हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आलं। लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील, मात्र पक्ष संघटना, संघटनात्मक नियोजन या सगळ्याचा थोडाही अनुभव नसलेले हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष पदाला न्याय देऊ शकणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। शिवाय आता ग्राउंडवर काम केलेल्या सपकाळांना काँग्रेसमधील अंतर्गत कुरघोड्या समजू शकतील का, हा देखील मोठा प्रश्न आहे। तुम्हाला काय वाटतं? प्रस्थापितांना बाजूला सारत हर्षवर्धन सपकाळांवर सोपवलेली जबाबदारी ते पूर्ण करू शकतील का, की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही काँग्रेसची अवस्था जैसे थेच असणार? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।